राज्यात सध्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे। ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे। यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असून बाजार समितीमध्ये ठेवलेल्या मालाचे देखील नुकसान होत आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे वाशिमच्या मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचा शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे। वाहून जाणारा माल भरण्यासाठी शेतकरी जीवाचा आकांत करून प्रयत्न करत आहे। राज्यात मागील आठवडाभरापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे। यातच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मागील 4 दिवसापासून वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे। असे असताना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्याच्या शेतमालाची काळजी घेणे गरजेचे असतानाही व्यापाऱ्याने माल ओट्यावर ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल बाहेर ठेवावा लागला होता। याचे पावसामुळे नुकसान होत आहे। दरम्यान आज दुपारच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली। मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही क्षणातच बाजार समितीच्या आवारातून पाणी वाहू लागल्याने यासोबत शेतमाल देखील वाहू लागला। यामुळे शेतकऱ्यांची धावपळ बघायला मिळाली। आपला शेतमाल डोळ्यासमोर पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे।